नमस्कार, मी सुनील पेडवी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आहोत मात्रोळी गावात. आज आमच्या करंजा देवी सांगायचं नाही. नारद तुंबर करीती गायन ना
उल्कामुख राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घरासी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयांना नव्हते काही संतान, केला म्हणून नवसवान्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून रुष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या
डबा फोडते का? उजवा डावा बघूया डबा फोडते का ही. बराच टाइम घेतलेला आहे. कोणाच्या तरी डोक्यात बसणार आहे जोड. थोड्यासाठी वाचलेला डबा. चला महिला आता कोण आहेत का? महिलांनी पण जा चला लवकर पटापट. परी डबा फोडायला लवकर. दर्शन घ्यायचं आहे आणि मग आपण पुढील कार्यक्रम सुरू करू. उर्वी साईड लो. तो कायम आमच्या सर्व लोकांना दिसणार आहे म्हणून आम्ही इथे आणलेला आहे की त्यांनी श्रीफळ वाढवून आपले कृतज्ञता फलकाचं उद्घाटन करायचं आहे. माननीय श्री महेंद्र शेठ तळवी साहेब. माननीय श्री महेंद्र शेठ तळवी साहेब हे पूजन करत आहेत आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी त्याच्यानंतर श्रीफळ वाढवायचं आहे आणि या ज्या आपला कृतज्ञता फलक आहे आमच्या ग्रामस्थांची कृतज्ञता आहे साहेब आपल्याविषयी की आपण एवढं मोठं कार्य आमच्या गावासाठी केलेलं आहे. ही जी काही अलिबाग विभागामध्ये विकासाची गंगा वाहण्यास सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये निश्चितच माननीय आमदार साहेब तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे. तुमचं आणि तुमच्या शिलेदारांचं. ते सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत की आमदार साहेब श्रीफळ वाढवत आहेत आणि त्यांच्याच हस्ते सुरेंद्र पहिले पंढरीनाथ नाको यांच्या हस्ते आता श्रीफळ वाढवला जात आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत आहेत पंढरीनाथ नाको यांच्यासाठी. हे दानशूर व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे त्याच्यामुळेच आपण ते दिवस पाहत आहोत. त्याच्यानंतर माझी विनंती आहे की हर्षकेश नाईक यांनी श्रीफळ वाढवायचं आहे. अंबर नाकवा यांना विनंती आहे की त्यांनी श्रीफळ वाढवायचं आहे. आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गिरीश पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा कारण त्यांचा बहुमूल्य वाटा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पडद्यामागचे सूत्रधार तेच असतात कायम आणि एक सर्वांच्या विनंतीला मान देऊन माननीय श्री भरत पाटील यांनी सुद्धा यायचं की आपण आणि जोरदार टाळ्या वाजवायच्या. कृतज्ञता फलकाचं अनावरण होत आहे. एक कृतज्ञता आमची आमच्या ग्रामस्थांची आमच्या बाळगोपाळ मित्रमंडळ माथेरची आणि याच कृतज्ञ फलकाचं आता अनावरण झालेलं आहे. याविषयी किंवा एक कौलारू असं साधू मंदिर होतं. ही सगळी माहिती आमच्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. आणि त्यानंतर आमच्या गावात परमपूज्य असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री शंकरगिरी महाराज जे परमपूज्य व्यक्तिमत्व होतं त्यांनी यावर्षी पुढाकार घेतला आणि गावातील त्यावेळेचे गावचे जे गुरु म्हणा किंवा ज्येष्ठ सदस्य म्हणा त्याचे कृष्ण पाटील होते त्यांनी या मंदिरासाठी जागा द्यावी अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी शंकरगिरी महाराजांच्या विनंतीला मान देऊन
कृष्णा गोपाळ पाटील यांनी ही मंदिराला जागा दान केली. आज ते आपल्या गावात नाही, पण त्यांचं ही जी काही मंदिराची पायाभरणी आहे त्याच्यात महत्वाचं योगदान त्यांचं होतं. यानंतर दुसरं महत्वाचं कार्य परमपूज्य श्री शंकरगिरी महाराज यांनी यांच्या सौजन्याने या वास्तूची निर्मिती झाली आणि या वास्तूची निर्मिती झाल्यानंतर गावकऱ्यांना एक श्रद्धास्थान जे आहे त्याला एक चांगला एक स्वरूप प्राप्त झालं. आणखी काही वर्षानंतर आम्हाला आठवतं की हे मंदिर पुन्हा एकदा एक जीर्णावस्थेत आलं आणि त्याच्यानंतर सुद्धा आज बरेचसे सदस्य गावातील आज हयात नाही आहेत, काही हयात आहेत, जसे माननीय श्री भरत पाटील, अशोक पाटील, बळीराम पाटील, गजानन पेढी नावं निवडीची थोडी आहेत. हे सर्वांचा पुढाकाराने परशुराम पाटील या सर्वांच्या पुढाकाराने तेव्हा लोकवर्गणी गोळा केली आणि एक छोटा मंदिराचा एक जीर्णोद्धार झाला आणि वास्तू उभी राहिली. आणि यानंतर आपण तर आपल्याला या आमच्या गावात लावलेल्या कृतज्ञता करण्यासाठी जे काही प्रयत्न झाले ते माननीय श्री गिरीश सुधाकर पाटील यांच्या प्रयत्नातून आणि साहेब तुमच्या सौजन्याने एकूण 25,000 निधी आम्हाला प्राप्त झाला. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवायचे आहेत की हे जे दानशील व्यक्ती होतो आपल्या या मातीत आहे त्याच्यामुळे आम्ही आजचा सुशोभीकरणाचा किंवा कृतज्ञता फलकाचा कार्यक्रम इथे करू शकत होतो. तर सर्वप्रथम आमचा मान तुमचा की तुम्ही जो काही 25,000 निधी आम्हाला दिलेला आहे माननीय श्री गिरीश पाटील यांच्या सौजन्यातून, तर मी आमच्या गावकीचे यावर्षीच्या पूजेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या गावकीकडून एक सन्मान चिन्ह, शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. आपल्याकडे आणि गुंठे जमीन 7 गुंठे जमीन अशी याने आमच्या आनंदाने स्वप्रयत्नाने आपल्याला दिली. त्याच्यामुळे सर्वांनी जोरदार काय वाजवायचे. 7 गुंठ्यांनी खूप मोठी आपल्याला त्यांनी देणगी दिलेली आहे. हर्षकेश नाईक तुम्हाला सांगायला नको, तुम्ही वारंवार असे कार्य करत राहाल याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. आणि आता मी पिता पुत्र जोडी जे आपल्या इथे उपस्थित आहे पंढरीनाथ नागवा, मान्य श्री पंढरीनाथ नागवा आपल्या या पंचक्रोशीतलं एक नावाजलेलं पुष्पगुच्छ देऊन काय वाटलं पाहिजे. आपण हे 3 गुंठे जागा जी आपल्याला त्यांनी दिलेली आहे त्या त्याची नम्रता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अतिशय नम्र व्यक्तिमत्व म्हणजे अमृत. त्याच्यामध्ये कोणताही असा लवणे दिसत नाही की मी निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित ज्यांचा माझ्या हस्ते सन्मान झाला ती गावचे सुपुत्र हसी नाईक, तर ते डोनेटर आहे, ज्यांनी मदत केली आपल्याला. दुसरे महारथी आहेत या विभागातील एक वेगळं नाव दानशूर नाव अजय शेठ नागवा, त्यांचे सुपुत्र अमर नागवा या गावठी मंडळाचे अध्यक्ष, त्या बाळगोपाळ मंडळाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी. वेळ खूप कमी आहे कारण आज खूप कार्यक्रम आहे. तर आता निवेदकांनी खूप छान सांगितलं की गिरीश आणि आशिषची जोडी करायला काहीतरी करू शकते आणि म्हणून या उत्साहाखातर मी या ठिकाणी आलो. तर आपण सगळे देव मानला जाणारे निश्चित आहोत. कुठेही माझ्याकडून चूक होऊ नये दक्षता निश्चित करतो. अनेक मंदिराचा जीवदान करण्याचं योगदान मला निश्चित मिळालं. तर कदरदेवीच्या देवीसाठी 25 लाख रुपये दिली म्हणून माझी फंडाने दिलाय. आणि जमीन करायला आता कोण देत नाही का. जमीन आपल्याकडे भाव बघितला तर आम्ही बऱ्यापैकी जमीन खरेदी विक्री करणारी मंडळी आहोत. त्यामुळे 7 गुंठे किंवा 3 गुंठे 10 गुंठे जमीन देणं खूप आजच्या काळामध्ये कठीण आहे. पण मोठ्या महाराजांनी त्याने दिली. तर महाराजांनी याचं पहिला दिनोदार केला. त्यानंतर 99ला पुनश्च एकदा दिवस झाला प्राप्त झालं. आमदार निधी असेल, जिल्हानिधी निधी असेल, सरकारी निधी असेल, जिथे जिथे देता येईल म्हणून त्यांना प्रामाणिक प्रयत्न केला. आता मी निधीला जिल्ह्यातून हा खरं तर मेन माझेच आहे.
तर या महान 3 व्यक्तींनी खर्चित त्याने जागा खरेदी करून जागा दिली आहे. हा सगळ्यात खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे. खूप छान पद्धतीने वाचलेली राहील. महाराष्ट्र वेगवेगळ्या साधारण सांगितलं की मी देखील गावकीचा पंच राहिलो, गावकीचा अध्यक्ष राहिलो, मग सदस्य राहिलो ग्रामपंचायत. असा प्रवास करता करता मी आमदारपर्यंत पोहोचलो आणि लोकांनी सर्व काही संधी मिळाली. तर आपण गाव लेवलला अशी कामं केली की लोक आपल्याला जाणतात, मानतात आणि मग योगदान देतात. पण माझी आशा आहे की गेली झालो लोकांनी बघतात आमदार केल्याला आपली सर्वांनी संधी दिली. आजचा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. येथील त्रिमूर्तीचा सन्मान माझ्या हस्ते केला. मी भाग्यवान आहे. तर गिरीशने हा योग जुळून आणला म्हणून ग्रामस्थ मातोळीचे मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित महिला मंडळाचे देखील आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 58 साली आम्ही पूजा चालू केली. आज ज्यांनी पूजा चालू केली ते आमच्या भागात नाहीये, पण आमचे जे काही नंतर येणारी पिढी होती त्यांनी हा वारसा अगदी अखंडपणे चालू ठेवला आणि अतिशय उत्साहाने गावकीच्या एकीचं दर्शन घडवणारी पूजा असते आमदार साहेब. आणि कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही याचा असो, आम्ही अगदी उत्साहाने या पूजेमध्ये सहभाग घेत असतो. त्याच्यामुळे आमच्या सर्व ग्रामस्थांना आणि सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळी त्यांच्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. आणि आमदार साहेब आपण आमच्यामध्ये आलात, खूप खूप धन्यवाद. आपली दुसरी टर्म आहे, आम्ही तुमच्या कितीतरी टर्म घालणार आणि मी त्या वेळी घोषणा करतो की आमदार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
दादापेक्षा गाडी फास्ट मारतो. चल, माझा दादा तुझ्या दादापेक्षा गाडी फास्ट मारतो. ए, माझे पप्पा आहेत ना, त्या पप्पांपेक्षा खूप ताकदवान आहेत. चल, माझे पप्पा ते थँक्यू. शिवानीताई करून महेश पाटील दादा यांच्याकडून 200 रुपये. धन्यवाद. प्रकाश पाटील हाय. जेव्हाला बघताना वाट